नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आम्रपाली लोखंडे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. तर चला, नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूयात आणि आपलं म्हणणं जगभरात पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूयात. तर चला, आज मी कुठल्याही इतर विषयी बोलणार नाही आहे. आज खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, सगळ्यांच्या फायद्याचा आणि थोडासा टेन्शनचा आहे. तर आता तो टेन्शनचा आहे खरं सब्जेक्ट, पण आता त्याला आपण सोपं कसं करायचं बघूयात. तर कसं आहे तुम्हाला सांगू, यूट्यूबने एक अपडेट्स दिली आहे, नवीन अपडेट्स, आणि यूट्यूबच्या अपडेट्स ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. कारण जे कोणी यूट्यूबवर काम करतात ना, त्यांच्यासाठी यूट्यूबच्या ज्या अपडेट्स आलेल्या असतात ते त्यांना माहिती व्हायला हव्यात. कारण आपण ज्याच्यात काम करतो ना त्याच्याविषयी माहिती तर आपल्याला असायला हवीच ना, बरोबर ना. तर तशीच यूट्यूबने आता एक नवीन अपडेट्स आणलेली आहे आणि ती खूप टेन्शनची, धक्कादायक आहे, माझ्यासाठीही आहे. तर आज मी ती तुमच्याशी शेअर करणार आहे. तर कसं होतं, पहिलं आपण म्हणायचं यूट्यूब चॅनेल खोलायचे, कंटेंट शोधायचा, व्हिडिओज बनवायचे, व्हिडिओ टाकायचे, आपल्याला देखील यूट्यूबवर काम करायचे, पैसे मिळवायचे, बरंच काही आपल्या डोक्यात असतं. तर कसं असते यूट्यूबमध्ये एक क्रायटेरिया आहे. आपल्याला जर चॅनेल खोललं तर त्यामध्ये यूट्यूबचा जो क्रायटेरिया असतो तो आपल्याला अगोदर कंप्लीट करावा लागतो. त्यानंतर आपलं हे चॅनेल मॉनिटायझेशनला जातं. हे सगळ्यांनाच माहिती आहे, खरं सांगायची गरज नाही. पण कसं आहे, सब्जेक्ट म्हणजे हा व्हिडिओ त्या विषयाला धरून आहे, जी न्यू अपडेट्स आहे ना ती या विषयाला धरून आहे, म्हणून मी तुम्हाला हे पुन्हा पुन्हा सांगते. तर क्रायटेरिया कसा होता तुम्हाला सांगते. पहिला 1K सबस्क्राईब म्हणजे 1000 सबस्क्राईब, 4000 वॉच टाईम लॉंग व्हिडिओला. आणि जर आपण फक्त ओनली शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे म्हणलं तर 10 मिलियन व्ह्यूज असायला पाहिजे होते, तर आपला चॅनल मॉनिटायझेशनसाठी जात होता. पण आता कसं झालं, आता थोडं टेन्शन दिलं आपल्याला यूट्यूबनं. अजून थोडं आपल्याला मेहनत करायला सांगितली, म्हणून आपण अजून थोडीशी मेहनत करायची. तर बघा, टेन्शन जरी असलं आणि किती पण कठीण गोष्टी असल्या तरी आता आपल्याला सोप्या करायच्यात, पण सोडून द्यायच्या नाहीत, अवघड आहे म्हणून. जरी कठीण असलं ना तरी आपल्याला याच्यावर कामच करायचं आहे आणि आपली ग्रोथ करायची, आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. कारण कुठलंही काम जर आपण चालू केलं ना, पहिल्यांदा आपलं त्यात नाही एक आपलं काय म्हणतात, एक नाव तयार होतं आपलं. आता सपोज आपण यूट्यूबवरती काम करते तर एक आपलं नावच तयार झालं ना, यूट्यूबर आहे, रील्स करते, असं तसं. तर आपण अर्ध्यात थांबायचं नाही. आता यूट्यूबने अशी अपडेट दिली, आता काय होणार, कसं होणार, आपल्याला होईल का असं म्हणायचं नाही, थांबायचं नाही. तुम्हाला सांगते, कठीण असू द्या, सोपं करायचं, वेळ घ्यायचा, वेळ द्यायचा आणि या गोष्टी कंप्लीट करायच्या, थांबायचं नाही. तर बघा कसं आहे, तुम्हाला सांगू, हा क्रायटेरिया तुम्हाला सगळ्यांना माहीत होता, बरोबर आहे. पण आता कसं झालं तुम्हाला सांगते, आता यूट्यूबचा क्रायटेरिया, मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया बदलला गेलेला आहे. परवा 11 तारखेला 11 ऑगस्ट रोजी सगळ्यांनाच मला वाटते ही अपडेट्स आलेली आहे की मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया बदललेला आहे. पण हो, क्रायटेरिया जरी बदललेला आहे ना असेल ना, तरी पण आपल्याला जुना क्रायटेरियाच्या नुसार काम करण्यासाठी 6 महिने वेळ दिलेला आहे. तर जे जुन्या क्रायटेरियाच्या सोबत आपल्याला काम करायचे म्हटलं ना त्यानुसार, तर आपण 6 महिन्यात करू शकतोय. कारण ती अपडेट्स आत्ता लगेच नाही आहे, त्याला खूप वेळ आहे, अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत ती अपडेट्स, ती तारीख, तो महिना येण्याच्या अगोदर आपण आपलं चॅनलवरती चांगल्या पद्धतीनं काम करायचं, ग्रोथ करायची, मस्त व्हिडिओ आपण मनापासून व्हिडिओ टाकत राहायचं, गॅप घ्यायचा नाही अजिबात. नवनवीन व्हिडिओ टाकत राहा तुम्ही, मस्त कंटेंट शोधा, छानपैकी व्हिडिओ टाईम टू टाईम टाकत राहा. तुमची नक्कीच ग्रोथ होऊन जाईल. म्हणजे तुम्ही त्या पुढच्या मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया नवीन आलं ना त्याचे शिकार बनणार नाहीत, खरंच सांगते. नाहीतर आपण जर आत्ता एकदम स्लोली डाऊन काम केलं ना, आत्ता एक व्हिडिओ 8 दिवसाला 15 दिवसाला, तर मात्र आपल्याला त्याचा शिकार नक्की व्हावं लागेल, एवढं मात्र नक्की. म्हणून तुम्हाला खरोखरच सांगते, कारण हा क्रायटेरिया, ही जी अपडेट आली आहे ना ती कधी आली तुम्हाला सांगते. आता ती अपडेट ती जी आलेली आहे ना, तर ती 1 फेब्रुवारी 2027, तेव्हापासून हा क्रायटेरिया नवीन
हा नवीन क्रायटेरिया चालू होणार आहे 1 फेब्रुवारी 2027, म्हणजे 6 महिने बाकी आहे. तर तोपर्यंत आपण मस्त काम करून आपलं देखील चॅनल मॉनिटायझेशनला पाठवू शकतो ना. मग काय करावं लागेल आपल्याला? असं सरळ तर बसून होणार नाही ना, शांत बसून. त्यासाठी आपल्याला कामच करायला लागेल, हार्ड वर्किंग करायला लागेल. तर हो, आपलं ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही हार्ड वर्किंग करा, भरपूर मेहनत घ्या. कारण मेहनतीशिवाय काहीच नसतं, तुम्हाला सांगते. नाहीतर निवांत पहिल्यासारखं आत्ता एक 15 दिवसाला 10 दिवसाला व्हिडिओ टाकत म्हणलं तर आपल्याला मग 8,000 वॉच टाईमकडे जावं लागेल ना. ते जर नसेल करायचं तर तुम्ही आत्ताच छान काम करा, मस्त कंटेंट शोधा आणि या जुन्या क्रायटेरियाच्या सोबतच काम करून तुमचं चॅनल मॉनिटायझेशनला जा. तर आता हे नवीन क्रायटेरिया काय आला तुम्हाला सांगते. तर पहिलं कसं होतं ना, म्हणलं ना मी 1K सबस्क्राईब. तर 1K सबस्क्राईब तसंच आहे, त्याच्यात काही बदल नाही आहे. बदल असा झाला आहे की जिथं 4,000 वॉच टाईम होता ना, तिथं आता 8,000 वॉच टाईम झाला आहे, म्हणजे डबलच लॉंग व्हिडिओला. आणि शॉर्ट व्हिडिओला आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा 3 महिन्यात मॉनिटायझेशन चॅनल करू शकत होतो. पण ते कसं, शॉर्ट व्हिडिओला 10 मिलियन्स व्ह्यूज असायला पाहिजे होते, यायला पाहिजे होते, बरोबर आहे. आता कसं झालंय, आता शॉर्ट व्हिडिओला 20 मिलियन व्ह्यूज पाहिजे, तेव्हा ते 3 महिन्यात कव्हर होते, मॉनिटायझेशनला जाते. तर बघा आपल्याला काय परवडते. आपल्याला हे 10 मिलियन आणि 4,000 वॉच टाईम परवडते का 20 मिलियन आणि 8,000 वॉच टाईम परवडते, ते तुम्ही ठरवा. आणि त्यानुसार तुम्ही आत्ताच कामाला लागा, बरोबर आहे ना. आत्ता जर हार्ड वर्किंग केलं तर पुढं करावं जास्त लागणार नाही. आणि आत्ता जर शांत बसलो तर आपलं वर्षानुवर्ष मग असंच चॅनल पुढं जाईल, मग असं होते. म्हणून आपल्याला जास्त मेहनत घ्यायला पाहिजे होते. तर मैत्रिणींनो, टेन्शन जास्त घेऊ नका, होईल आपलं हे देखील. कारण आपण जिथे 4,000 करू शकतोय तिथं 8,000 देखील करू शकू ना. त्यामुळे टेन्शन कोणीही घ्यायचं नाही, तुम्हाला सांगते. आपण काम करत राहायचं, फक्त थांबायचं नाही. आता आपण हे काम हाती घेतले ना, ते थांबायचं नाही. जेव्हा आपण कुठली कामं मनापासून करतो ना, तेव्हा ते काम सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. फक्त हो, थोडंसं कष्ट जास्त घ्यावा लागतो, स्ट्रगल करावा लागतो. आणि स्ट्रगल कुठल्या गोष्टीत नाही मला सांगा, प्रत्येक गोष्टी स्ट्रगल आहे. मला सांगा, प्रत्येक गोष्टीत स्वप्न जर पूर्ण करायची म्हणलं तर स्ट्रगल हा करावाच लागतो, बरोबर आहे. आपला जन्म फक्त इझी होतो, आपण आपल्या आईच्या पोटातनं 9 महिने पोटात राहून येतो, आपला जन्म होतो. त्यानंतर मात्र आपलं स्ट्रगलच चालू होतं. जेव्हा आपलं बालपण सोडून, एक 4-5 वर्षाचं बालपण सोडलं, जेव्हा कळायला लागलं की तिथून जीवनात सगळं म्हणजे कळायला लागल्यापासून स्ट्रगलच चालू होतं. सहज इझिली कुठल्याही गोष्टी मिळत नाहीत आणि कोणी आईच्या पोटात पण शिकत नाही, एवढं मात्र नक्की. आपल्याला वेळेनुसार शिकावं लागतं, पावला पावला गणेश ठेसा लागून आपण सगळ्या गोष्टी शिकतो आपण, बरोबर आहे ना. तर बघा, असा हा नवीन क्रायटेरिया आहे. तुम्हाला पुन्हा सांगते मी, आता न्यू अपडेट्स यूट्यूबची आलेली. 1K सबस्क्राईब, 4,000 जागेच्या 8,000 वॉच टाईम आणि 10 मिलियनच्या जागी 20 मिलियन असा हा क्रायटेरिया आहे मॉनिटायझेशनसाठी. तर बघा, तुम्हाला कसा कंप्लीट करायचा, आपला कसा कंप्लीट होतो लवकरात लवकर, आणि आपला चॅनल ग्रोथ कसा करायचा ते तुमच्या हातात आहे. त्यानुसार तुम्ही काम करा. आणि हो, गॅप अजिबात घेऊ नका, थांबवू नका. पुन्हा सांगते मैत्रिणींनो, थांबवू नका. कारण ज्या स्त्रिया, माझ्या बहिणी मैत्रिणी घरात आहेत आणि घरात बसूनच त्यांना देखील काहीतरी करायचं आहे, त्यांना बाहेर पडता येत नाही, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म चांगला आहे, छान आहे. आता त्याच्यात आपल्याला याच्यात कसं काम करायचं आहे, म्हणजे आपलं चांगलं काम करायचं हे देखील ह्याच्यात, म्हणजे आपण ह्याच्यात चांगलं काम करू शकतो. वाईट करणारे वाईट देखील करतात, पण आपल्याला चांगलं करायचं म्हणल्यावर आपण ह्यातून चांगलं सुद्धा घेऊ शकतो. आणि आपल्याला घरात बसून आपल्याला हे काम करायचं, त्यामुळं हा प्लॅटफॉर्म कुणीही सोडू नका. याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करा, ग्रोथ करा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करा. आणि किती पण यूट्यूबने अपडेट्स देऊ द्या नवीन, त्याला घाबरू नका, अजिबात घाबरू नका. काम करत राहा मस्त. एक ना एक दिवस तुमचा चॅनल नक्की ग्रोथ होईल. तर बघा, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
एक लाईक करा आणि तुम्हाला असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवून न्यू अपडेट्स त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ, तुम्हाला माझे विचार वगैरे आवडत असतील तर मला एक छान कमेंट करा. तर चला, धन्यवाद.